सुकडी कंपोस्ट डेपोवर साठविलेल्या घनकचऱ्यावर महापालिकेकडून प्रस्तावित शास्त्रोक्त प्रक्रियेबाबतची सर्व माहिती सादर करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने दिले आहे। त्यानुसार येत्या 22 जानेवारी रोजी महापालिका प्रशासन त्यांची बाजू मांडणार आहे, अशी माहिती आयुक्त संजय निपाणे यांनी दिली। दरम्यान आतापर्यंत शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट न लावल्यामुळे पर्यावरणाची नुकसान भरपाई म्हणून महापालिकेला 1 कोटी रुपयांचा दंड गत ऑक्टोबर महिन्यात ठोठावण्यात आला होता। महापालिका अस्तित्वात आल्यापासून सुकडी कचरा डेपोत साठविला जात आहे। त्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्यासाठी अधिकृत मुदतीची मर्यादा 31 जानेवारी 2017 पर्यंत होती। मात्र आजपर्यंत याचे नूतनीकरण सुद्धा झालेले नाही। अमरावती शहरात ओला, सुका व घातक कचरा वेगवेगळा केला जात नाही, अशा प्रकारची तक्रार राष्ट्रीय हरित प्राधिकरणाकडे करण्यात आली होती। त्यानुसार प्राधिकरणाने प्रदूषण नियंत्रण मंडळ व महानगरपालिका आयुक्त यांना नोटीस बजावल्या, तसेच जिल्हाधिकाऱ्यांनाही पाहणी करून अहवाल मागितला होता। नोटीस मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करून गत 19 सप्टेंबरला संयुक्त अहवाल सादर केला। त्या अहवालानुसार गत वर्षभरापासून घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून मार्च 2020 पर्यंत लँडफिलचे 90% काम निविदेच्या कामानुसार पूर्ण होईल। मात्र हरित प्राधिकरणाने त्यामध्ये काही त्रुट्या काढल्या होत्या। त्याशिवाय गेल्या 20 ते 30 वर्षात झालेल्या पर्यावरणाच्या नुकसानीचा विचार करता महानगरपालिकेने 1 कोटी रुपयांची नुकसान भरपाई प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे जमा करण्याचे आदेश हरित प्राधिकरणाने दिले होते। याबाबत गत 8 जानेवारी रोजी पुन्हा सुनावणी झाली। त्यावेळी प्राधिकरणाने महापालिकेच्या प्रक्रियेचा सविस्तर अहवाल येत्या 22 जानेवारी रोजी सादर करण्याचे आदेश दिले आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।